नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वीचा चॅप्टर क्रमांक सेकंड युटिलिटी ॲनालिसिस बघत आहोत. युटिलिटी ॲनालिसिसमध्ये या व्हिडिओच्या अगोदर आपण काही संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये व्हॉट इज युटिलिटी, व्हॉट आर द फीचर्स ऑफ युटिलिटी, व्हॉट आर द टाइप्स ऑफ युटिलिटी, these all points we had been discussed. So utility means वॉन्ट, सॅटिस्फाय, पॉवर ऑफ कमोडिटी, वस्तूच्या अंगी मानवी गरज पूर्ण करण्याची असलेली क्षमता म्हणजे उपयोगिता आहे. उपयोगिता आणखी एक सारी वैशिष्ट्ये आहेत उपयोगितेची. मग रिलेटिव्ह कॉन्सेप्ट, सब्जेक्टिव्ह कॉन्सेप्ट, इथिकली न्यूट्रल, डिफर फ्रॉम प्लेजर, differ from satisfaction, and now move to point on the types of utility. Types of utility we already described also the types of utility. Form utility by changing form, place utility by changing place. जेव्हा मूळ स्वरूपात बदल होतो तेव्हा फॉर्म युटिलिटी, ठिकाणात बदल झाला प्लेस युटिलिटी, ॲक्वायर बेसिस ऑन ॲक्वायर नॉलेज युटिलिटी, पोजेशन युटिलिटी बाय चेंजिंग द ओनरशिप. सो फॉर्म युटिलिटी अँड दिस ऑल टाईप्स वी हॅड. आणखीन एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे, अनदर पण इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन युटिलिटी अनालिसिस, दॅट इज अ कन्सेप्ट ऑफ युटिलिटी. Here two concepts, first is a total utility and second is a marginal utility. But one thing you should remember, the types and concept are totally different concept. Means types are different and concept of utility also different. So total utility म्हणजे काय आहे तर सर्व नगांपासून मिळालेल्या उपयोगितेची बेरीज म्हणजे सम ऑफ all utilities. Sum of all utilities means total utility, and marginal utility means additional unit of utility is marginal utility. त्यानंतर आपण एक महत्त्वाचा आल्सो एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा जो सिद्धांत आहे, द लॉ ऑफ डिमिनिश मार्जिनल युटिलिटी, अँड दिस इज अवर फर्स्ट लॉ दॅट वी आर डिस्कसिंग. हा आपला पहिला सिद्धांत आहे की जो आपण इथे चर्चा करत आहोत ज्या सिद्धांतावरती. तर लॉ ऑफ डिमिनिश मार्जिन, फॉर अंडरस्टँडिंग द लॉ ऑफ डिमिनिश मार्जिनॅलिटी यू मस्ट टू अंडरस्टँड फर्स्ट अ कन्सेप्ट ऑफ युटिलिटी, मार्जिनल अँड टोटल युटिलिटी ऑल्सो बोथ. देन एव्हरी लॉ इज गोईंग थ्रू दिस स्टेप. प्रत्येक ह्या सिद्धांत जो आहे तो याच्यातून जात असतो. मग फर्स्ट इंट्रोडक्शन असेल, फॉर एक्झाम्पल इन द इंट्रोडक्शन पॅरा वी कॅन से this law is developed by Dr. Alfred Marshall in his book Principle of Economics in 1890. तुम्ही हे त्याचं थोडक्यात डिस्क्रिप्शन. अनदर वन स्टेटमेंट्स यू कॅन ॲड देअर की दिस लॉ इज शोन दॅट द कन्झ्युमर्स टेंडन्सी, या दिस लॉ डिस्क्राईब द ह्युमन नेचर्स. So you can add these two sentences in the introduction para, and then the statements of law. The statements of law given in our book, so you can also take a reference for that. Then assumptions of this law, definitely this आणखीन एक महत्त्वाची जी संकल्पना आहे द assumptions of this law, and we already described the also assumption concept we had been seen. You can check the another videos which I already uploaded on my channel, so you can see the assumptions in detail, the explanation and example. See that here it example. तुम्ही उदाहरण समजून घेत असताना एवढं नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा सीमांत उपयोगिता म्हणजे वस्तूची नगरसंख्येचा उपभोग जसजसा वाढत जातो तसतसं मार्जिनल युटिलिटी गोज ऑन डिमिनिश. इथे सीमांत उपयोगिता कमी कमी होत जाते. आणि हा सिद्धांत आपल्याला इथे सांगतोय की मानवाच्या गरजा जरी अनलिमिटेड असतील आणि रिसोर्सेस जरी लिमिटेड असतील तर इच वॉन्ट इज सटायबल, आपण असं म्हणूया. अँड दिस बेसिस स्टेटमेंट वी कॅन से हिअर, दिस इज अ बेसिस स्टेटमेंट, इच वॉन्ट इज सटायबल. प्रत्येक गरज पूर्ण होऊ शकते इन स्पेसिफिक पिरियड, एका ठराविक कालावधीमध्ये. आणि हेच आपण ह्या सिद्धांताद्वारे स्पष्ट करत आहोत. म्हणजे हे तुम्हाला आठवत असेल आणि हे आपण सगळं डिटेल एक्सप्लेनेशन केलेलं आहे. यू ऑल्सो कॅन सी द व्हिडिओ अगेन. देन आहे द डायग्राम. Diagram, this is a marginal
युटिलिटी कर्व हा आहे आणि सी दॅट देअर स्लोप इज अ डाऊनवर्ड स्लोप आहे राईट टू लेफ्ट. आणि हा डिसयुटिलिटी शोन करतो की जसजसं वस्तूच्या नगसंख्येचा उपभोग घेतला जातो तसतसे सीमांत उपयोगिता कमी होत जाते. आता तर आज आपला महत्त्वाचा भाग आहे एक्सेप्शन टू द लॉ ऑफ DMU. सो इन सर्टन केसेस आर कन्सिडर ॲज अन एक्सेप्शन to the law for which the law is not applicable. They are, first is a hobbies, miser, addiction, power and money. So we will discuss on this topic is an exception to the law of DMU. असं आपण ह्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत की या सिद्धांता कोणत्या बाबतीमध्ये लागू पडत नाही, या सिद्धांताला कोणते अपवाद आहेत. तर पहिला आहे हॉबीज. यू नो दॅट की एव्हरी पर्सन्स मे बी फॉलोड हिज ओन हॅबिट्स, हॉबीज. की काही लोकांना म्युझिक ऐकणं असेल, काही लोकांना पुस्तकं वाचणं असेल, काही लोकांना रेअर कलेक्ट करण्याचं असेल, म्हणजे कलेक्शन ऑफ व्हेरियस स्टॅम्प्स असतील, कलेक्शन ऑफ कॉईन्स असतील किंवा रेअर पेंटिंग्स असतील. म्हणजे ह्या सगळ्या हॉबीज आहेत की ह्या हॉबीजमध्ये जसजसं तुम्हाला एक्स्ट्रा युनिट मिळत जातं तसतसं मार्जिनल युटिलिटी वाढत जाते. म्हणजे एखाद्याला पोस्टाची तिकीटं कलेक्ट करण्याचा छंद असेल आणि तर त्याला वेगवेगळ्या देशांची जर तिकीटं मिळाली तर त्याची सीमांत उपयोगिता कधीही कमी होणार नाही, बिकॉज दिस हॉबी ही त्याची आवड आहे आणि त्यामुळे इथे सीमांत उपयोगिता कधीच कमी होणार नाही आहे. आणि म्हणून अबाउट द हॉबीज किंवा ज्या छंदाच्या बाबतीमध्ये सीमांत उपयोगितेचा हा नियम नॉट ॲप्लिकेबल आहे की हा इथे नियम लागू पडत नाही, बिकॉज एव्हरी ॲडिशनल इन्क्रीज इन अ स्टॉक गिव्हन मोर प्लेजर अँड सो विच इन्क्रीज MU. इथे प्रत्येक एक जो स्टॉक वाढतो त्याच्याबरोबर सीमांत उपयोगितासुद्धा वाढत जाते. बट रिमेंबर दॅट की हावेवर दिस violate the assumption of homogeneity and continuity. Do you know that assumptions of DMU? तर त्या ॲझम्शन्समध्ये आपण वी ॲझ्युम्ड देअर की होमोजिनिटी अँड कंटिन्युटी. होमोजिनिटी मीन्स होमोजिनियस प्रोडक्ट. वी ॲझ्युम all products are homogeneous which used in law of DMU. But here they ignore the assumptions. Here is ignore the assumptions होमोजिनिटी अँड कंटिन्युटी. इथे आपण हे म्हणू शकतो की जेव्हा एकाच वस्तूच्या बाबतीमध्ये जेव्हा वेगवेगळ्या वस्तूचे रेअर पेंटिंग्स वगैरे असतील तर डेफिनेटली मार्जिनल इट विल गो इन्क्रीज्ड. बट what about the same types of painting, same types of a coin, so there music, same book also. तर इथे जेव्हा सगळं एक पुस्तक असतं तेव्हा इथे सीमांत उपयोगिता ही घटत जाते. एकच गाणं वारंवार ऐकल्यानंतर त्या गाण्यात ऐकण्याची उपयोगिता कमी कमी होत जाते. हेच आपल्याला सांगायचं इन हॉबीजमध्ये. पण असं म्हटलं जातं की काही लॉ या सिद्धांताला अपवाद आहेत पण आणि नाही पण. तर पहिलं आहे हॉबीज आणि सेकंड आहे मायझर पर्सन. आता मायझर कोण आहे की ही इज ग्रेडी पर्सन. मायझर मीन्स ग्रेडी पर्सन्स. आणि एव्हरी स्टॉक ऑफ रुपीज, एव्हरी ॲडिशनल रुपीज गिव्ह हिम मोर अँड मोर सॅटिस्फॅक्शन बिकॉज ही इज ग्रेडी. अबाउट द ग्रेडी पर्सन्स की मार्जिनल जो मायझर पर्सन आहे, इन केस ऑफ मायझर पर्सन त्याच्या प्रत्येक वाढीव पैशाबरोबर त्याचं जे सॅटिस्फॅक्शन आहे, लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन ते वाढत राहतं, इन्क्रीज होतं. बिकॉज हिज बिहेवियर इज नॉट रॅशनल बिहेवियर. ही इज नॉट अ रॅशनल पर्सन, ही इज अ ग्रेडी पर्सन. आणि म्हणून आपण इथे म्हणतो लोभी आहे आणि त्यामुळे त्याचा बिहेवियर हा रॅशनल बिहेवियर असणार नाही आहे. आणि त्यामुळं सो त्या ठिकाणी मार्जिनल युटिलिटी सो टेन टू इन्क्रीज विथ इन्क्रीज इन अ स्टॉक ऑफ मनी. जसजसा पैसा वाढत जातो तसतसा त्याचे पैशाची मार्जिनल उपयोगिता जी आहे ती वाढत जाते. बट हिअर in this situation ignore the assumption of rationality. म्हणजे this is a first assumption की rationality, we assume a rational person, but here a miser person is irrational person, he is a greedy person. So every
additional rupees give him more and more satisfaction, so this his MU tend to increase with an increase in stock of money. कंजूस व्यक्ती हा लोभी आहे असतो आणि त्यामुळे त्याला जितके जास्त पैसे मिळत जातील तितकी सीमांत उपयोगिता ही त्याला अधिक अधिक मिळणार आहे. पण आपण इथे जे पहिलं आपलं गृहीतक आहे की आपण असं म्हणतो आवर कन्झ्युमर इज अ रॅशनल कन्झ्युमर, की आपला उपभोक्ता हा विवेकशील ग्राहक आहे आणि त्यामुळे त्याचा बिहेवियर हा नॉर्मल आहे. पण इथे इरॅशनल बिहेवियर आहे बिकॉज ही इज अ मायझर पर्सन आणि लोभी माणसाच्या बाबतीमध्ये त्याला मिळणारा प्रत्येकचा जो पैसा आहे तो अतिरिक्त समाधान मिळवून देतो. त्यामुळे इथे सीमांत उपयोगिता कमी होत नाही. देन ॲडिक्शन. आता तुम्हाला तर माहीत असेल की वेगवेगळ्या गोष्टींचं ॲडिक्शन असतं काही लोकांना आणि इट इज ऑब्झर्व इन केस ऑफ ड्रंकर्सचा जो दारुडा व्यक्ती असतो, लेवल ऑफ इंटॉक्सिकेशन इन्क्रीज विथ द एव्हरी ॲडिशनल युनिट ऑफ लिकर कन्झ्युम. जेव्हा दारुडा व्यक्ती अधिक दारूचे पेग पित राहतो तेव्हा त्याच्या लेवल ऑफ इंटॉक्सिकेशन ही इन्क्रीज होत असते, त्याच्या नशेची पातळी वाढत असते. म्हणजे इथे जसा अधिक लिकरचं सेवन केलं जातं तसं मार्जिनल युटिलिटी रिसिव्ड बाय द ड्रंकर्स मे इन्क्रीज, त्याच्यापासून मिळणारी मार्जिनल युटिलिटी ही अधिक मिळत असते. आणि हे इट इज ओनली ॲन इल्युशन असं म्हणू शकतो आपण की ड्रंकर्सच्या बाबतीमध्ये दिस कंडिशन इज सिमिलर टू ऑल ॲडिक्ट पर्सनच्या बाबतीमध्ये. बट हिअर द रॅशनॅलिटी कंडिशन इज इग्नोर्ड. इथे रॅशनॅलिटी कंडिशन जी आहे ती इग्नोर केलेली आहे. त्यामुळे मद्यपी व्यक्तीच्या बाबतीमध्ये सीमांत उपयोगिता कमी होत नाही, तर प्रत्येक वाढीव नगाच्या पेगाबरोबर त्याची लेवल ऑफ इंटॉक्सिकेशन नशेची पातळी जी आहे ती वाढत राहते. त्यामुळे त्याला अधिक सीमांत उपयोगिता मिळते. त्यानंतर नेक्स्ट आहे पॉवर. आता दिस इज ॲन एक्सेप्शन्स टू द लॉ बिकॉज वेन अ पर्सन ॲक्वायर पॉवर, एखाद्या व्यक्तीला जर पॉवर मिळाली तर हिज लस्ट ऑफ पॉवर इन्क्रीज्ड, म्हणजे त्याची सत्ता मिळवण्याची जी इच्छा आहे ती वाढत राहते. ही डिझायर हॅव टू मोर अँड मोर ऑफ इट, त्याला अजून त्याची सवय लागते. हावेवर इथे रॅशनॅलिटी ॲझम्पशन निग्लेक्ट केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक एक एक्सेप्शन्स दिलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला ही वूड वॉन्ट टू हॅव मोर अँड मोर ऑफ इट, म्हणजे पॉवर मिळाली किंवा एखाद्या व्यक्तीला सत्ता मिळाली तर त्या व्यक्तीची जी सत्ता आहे त्याची क्षमता किंवा त्या सत्तेच्या बाबतीमध्ये त्याची जी लालसा आहे ती वाढत राहते. आणि त्याच्यामुळे हे एक एक्सेप्शन आहे लॉ ऑफ DMUच्या बाबतीमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे मनी. आता पैशाच्या बाबतीमध्ये असं इट इज ऑब्झर्व दॅट की MU ऑफ मनी, सी दॅट इट इज ऑब्झर्व दॅट की MU ऑफ मनी इज नेव्हर बिकेम झिरो. In increase, a stock of money increase. It increase when the stock of money increase. It is because money is a medium of exchange. It used to purchase various goods and services to satisfy various wants. So therefore, the law is not applicable in case of money. जेव्हा पैशाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की पैशाची सीमांत उपयोगिता कधीही शून्य होत नाही. जसजसा पैशाचा स्टॉक वाढत जातो तशी उपयोगितासुद्धा वाढत जाते. कारण मनी इज अ मीडियम ऑफ एक्सचेंज अँड विथ द मनी वी कॅन बाय अँड सेल एनिथिंग. सो दॅट वाय अँड वी कॅन सॅटिस्फाईड व्हेरियस वॉन्ट through the money. So money is the assumption, but money is a exceptions also. कारण इथे आपण म्हणतो पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर आहे, पण पैसा हा कधीही कोणाला नको आहे असं कधीही होत नाही. जसा पैसा वाढत जातो तसा तो लोकांना हवा असतो. कारण पैसा आहे मीडियम ऑफ एक्सचेंज आहे, विनिमयाचं माध्यम आहे आणि पैशाच्या साहाय्याने मानव त्याच्या गरजांची पूर्तता करत असतो. त्यामुळे गरजांच्या पूर्ततेसाठी अधिक पैशाची आवश्यकता असते. त्यामुळे या सिद्धांतामधला पैसा हे देखील ॲझम्पशन आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की ऑल दीज केसेस आर सेड टू बी एक्सेप्शन्स ऑफ लॉ ऑफ the law, but they are not real exceptions. See that, but they are not real exceptions as they ignore some assumptions. So law of DMU has
युनिव्हर्सल ॲक्सेप्टेबिलिटी, म्हणजे या सिद्धांत हा जागतिक त्याचं स्वीकार्यता आहे. आणि जरी ह्या सिद्धांतामध्ये काही एक्सेप्शन्स असले तरीसुद्धा हे दे आर नॉट रियल एक्सेप्शन्स, म्हणजे हे वास्तविक अपवाद नाही आहेत. तर अशा पद्धतीनं या सिद्धांताचे हे सर्व अपवाद आहे. पहिला आहे हॉबीज, सेकंड आहे मायझर, थर्ड आहे ॲडिक्शन, फोर्थ आहे पॉवर अँड फिफ्थ आहे मनी. म्हणजे मी या ठिकाणी या सर्व चित्रांचा उपयोग करून तुम्हाला एक्सेप्शन्स टू द लॉ ऑफ DMU हा भाग व्यवस्थित समजावा याच्यासाठी आय एम tried level my best. So you also read the book, you also listen the video again and again, and if you have any queries, so write down in a comment section. So thank you for watching.